नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। आयुष्यात चढ उतार असतातच, आहे त्यात समाधान मानणे महत्त्वाचे। बातमीपत्रात वेळ झाली आहे विश्रांतीची। विश्रांतीनंतर पुन्हा भेटू। पहा फक्त सिटी न्यूज। विसाव्या अंती पुन्हा आपल्या स्वागत आहे। चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात। ग्वाल्हेरमधून अमरावतीत येऊन पिस्तूलच्या धाकावर दहशत पसरवणाऱ्या दोघांना शहर कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे। वालकट कंपाऊंड येथे हे दोघं दहशत पसरवत होते। हे दोघंही सराईत गुन्हेगार आहेत। एक देशी पिस्तूल व MH27 BJ 0574 क्रमांकाची दुचाकी पोलिसांनी त्यांच्याकडून जप्त केली आहे। वालकट कंपाऊंड येथे दहशत पसरवणाऱ्या दोघांना शहर कोतवाली पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून देशी पिस्तूल व दुचाकी जप्त केली आहे। मनोज अशोक बिलावर व मोईन खान इक्बाल खान मंसूरी अशी त्यांची नावे आहेत। 22 वर्षीय हे युवक असून पूर्वी ते मनीष बूट हाऊस येथे काम करत। गेल्या 3 जून रोजी त्यांनी बूट हाऊस मधून 1,20,000ची चोरी केली होती। शहर कोतवाली पोलिसांनी त्यांना 325 आर्म ऍक्ट व महाराष्ट्र पोलीस कायदा 135 अंतर्गत गुन्हे दाखल करून ताब्यात घेतला आहे। त्यांच्याकडून आणखीही गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली। धामणगाव रेल्वेतील कामांचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला। यावेळी कामात दिरंगाई आढळल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। कामं पूर्ण झाली नाही तर त्यांना अधिकारी जबाबदार राहतील अशी तंबीही त्यांनी दिली। जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत धामणगाव रेल्वेतील कामांचा आढावा घेण्यात आला। योजना, त्यासाठी आलेला निधी, खर्च झालेला निधी याचा आढावा घेतला असता कामच केली गेली नसल्याचं उघड झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। मागासवर्गीय पाणी पुरवठ्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे 35 लक्ष रुपये आलेत। मात्र धामणगाव रेल्वेत काम झालं नाही। हे काम जर पूर्ण झालं नाही तर त्याला अधिकारी जबाबदार असतील अशी तंबी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली। पहिली गोष्ट काय बघा, साहेबांचं जे म्हणणं आहे 2 डिव्हिजनमध्ये जर इम्बॅलन्स असेल तर आपण एक्झिस्टिंग ह्याच्यामध्ये हिशोब करू शकतो ना। बरोबर आहे, भरती होईल त्यावेळी होईल। तर मॅनेजमेंट डिव्हिजन म्हणजे पाणी वाटतं शेतकऱ्यांच्या शिव्या खाणे, तर पैसे थोडी मिळणार आहे। तर कन्स्ट्रक्शन आहे, कालव्याचं कन्स्ट्रक्शन आहे, धरणाचं कन्स्ट्रक्शन आहे, तिथं सगळे जीची नाव आणि जीची त्यांना नाव। अनेक विषयांवर ही बैठक झाली। अमरावती जिल्ह्यात प्रथमच 120 क्वार्टर बनवण्यात येत आहेत। आमदार वीरेंद्र जगताप व अधिकारी या बैठकीला उपस्थित होते। शहरामध्ये अनेक ठिकाणी मोकाट जनावरांचा ठिय्या असल्याचं दिसून येतं। रस्त्याच्या मधोमध बसलेल्या जनावरांमुळे अपघातही घडतात। हे मोकाट जनावरं म्हणजे पशुपालकांनी सोडलेले जनावरं असतात असं अनेकदा उघड झालंय। तेव्हा पशुपालकांनी महापालिकेला अर्ज देऊन आपल्या जनावरांची माहिती द्यावी, अन्यथा ही जनावरं कोंडवाड्यात जातील अशी तंबी मनपा आयुक्तांनी दिली आहे। आज 2 विषयावरती आपण एक चांगलं प्रेझेंटेशन घेतलं। पहिल्यांदा तर मी सांगेन की विशेषतः शहरामध्ये जी मोकाट जनावर किंवा वराह, ज्याला आपण डुक्कर म्हणतो, आणि कुत्रे याच्या बंदोबस्ताच्या संदर्भामध्ये आम्ही एक पदाधिकाऱ्यांसोबत सविस्तर बैठक आज या ठिकाणी घेतली आणि कायद्याच्या तरतुदी काय आहेत, त्या अनुषंगानं नागरिकांची कर्तव्य काय आहेत याचा एक उहापोह स्पष्टपणे केलेला आहे। आपल्या माध्यमातून मी अशा सगळ्या नागरिकांना आवाहन करू इच्छितो की ज्यांना 4 पायाची जी जनावरं असतात, ज्याच्यामध्ये वराहासहित कुत्रे आहेत किंवा गाई, म्हशी, बकऱ्या आणि मेंढ्या, गाढवं, घोडे अशा पद्धतीची जर काही प्राणी पाळायची असतील तर त्यांना आयुक्तांची लेखी परवानगी घेणं अपेक्षित आहे। आणि म्हणून आम्ही आज असा एक निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे की अशी जनावरं ज्यांच्याकडे आहेत त्यांनी विहित नमुन्यामध्ये 1 महिन्याच्या आत अशी परवानगी मिळवून घ्यावी। 1 महिन्याच्या नंतर मग आम्ही आमच्या नियमानुसार कारवाईला सुरुवात करणार आहोत। म्हणून आपल्या माध्यमातून मी नागरिकांना, विशेषतः अशी जे कोणी वराह पालक असतील, घोडे पालक असतील किंवा वेगवेगळे जे काही आपले जनावरं आहेत, गाई, म्हशी, गुरंढोरं जे आहेत, त्यांना विनंती करतो, आवाहन करतो की त्यांनी या पद्धतीने त्यांची परवानगी आता लेखी परवानगी प्राप्त करून घ्यावी।
या अनुषंगाने आम्ही एक प्रेस नोट देखील जाहीर केली होती. 11 जूनला आपण लोकांनी ती प्रसिद्ध केलेली आहे. आज आम्ही पुन्हा या तारखेपासून 1 महिन्याची मुदत त्यासाठी देत आहोत. या 1 महिन्यामध्ये सगळ्यांनी आपापले अर्ज महानगरपालिकेत दाखल करणं अपेक्षित आहे. सायन्स कोर मैदानाची अत्यंत दुर्दशा होते. याबाबत सिटी न्यूजने यापूर्वी हे वृत्त प्रसारित केलं होतं. मैदानामध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला आहे. यामध्ये सर्वाधिक प्लास्टिकच्या पिशव्यांचा कचरा आहे. उत्सव मेला इथून निघालाय, मात्र त्यातील वेस्टेज मैदानातच पडलेला आहे. जिल्हा परिषदेच्या सायन्स कोर मैदानाची अत्यंत दुर्दशा आहे. कोणीही यावं, वाटेल तसा वापर करावा अशी गत आहे. मोठ्या प्रमाणावर मैदानात कचरा जमा करण्यात आलाय. यामध्ये सर्वाधिक कचरा प्लास्टिकच्या पिशव्यांचा आहे. पांढऱ्या, गुलाबी, निळ्या पिशव्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात दिसत आहेत. 50 मायक्रॉनपेक्षा कमी मायक्रॉनच्या पिशव्या वापरावर बंदी आहे, मात्र त्या बंदीचा कुठे मागमूसही नाही. प्रदूषणामध्ये भर घालणाऱ्या या प्लास्टिकच्या पिशव्यांच्या वापरावर निर्बंध का घातले जात नाहीत असा प्रश्न आहे. दुसरं म्हणजे सायन्स कोर मैदानामध्ये मनोरंजनाचे खेळ सुरू होते. येथून हा मेळा निघाला व वेस्टेज तेथेच टाकून गेलाय. वापर झाल्यानंतर मैदान पूर्ववत करून ठेवावं किंवा ठेवलं की नाही हे बघण्यासाठी कोणाचं येथे नियंत्रणच नाही. येथे खांब उभे केले होते, ते उखडून नेले, मात्र त्याचे खड्डे जैसे ते आहेत. विस्तृत असं खेळाचं मैदान आज विपन्नावस्थेत आहे. त्याला कारण प्रशासनाची उदासीनता आहे, तर प्लास्टिकचा मुक्त वापर व प्रदूषणात पडणारी भर यालाही जबाबदार नियमांची पायमल्ली व नियंत्रणाचा अभावच आहे. आरटीओने 1 एप्रिल ते 28 जून दरम्यान स्कूल व्हॅनवर दंडात्मक कारवाई केली. यातून आरटीओला 58,000चा महसूल प्राप्त झालाय. एका स्कूल व्हॅनमध्ये गॅसकीट असल्याने दंड ठोठावण्यात आला, परंतु सर्वाधिक स्कूल व्हॅनमध्ये गॅस किटच असतात. सर्वाधिक स्कूल व्हॅन या गॅस किटवरच चालत आहेत, हे आरटीओला माहिती नाही का? आरटीओने कारवाई अभियान राबवलं. 1 एप्रिल ते 28 जून दरम्यान 23 स्कूल व्हॅनची तपासणी या दरम्यान करण्यात आली. यातून 58,091 रुपयांचा महसूल विभागाला प्राप्त झाला आहे. 23 पैकी केवळ एका स्कूल व्हॅनमध्ये गॅस किट आढळल्याने त्या गाडीला 19,000चा दंड ठोठावण्यात आलाय. आरटीओच्या म्हणण्यानुसार शहरात स्कूल व्हॅनमध्ये गॅस किट नाही, ती एकाच व्हॅनमध्ये आढळल्याने या गाडीला दंड ठोठावण्यात आला, परंतु शहरातील बहुतांश स्कूल व्हॅन या गॅस किटवरच चालतात. या वाहनांवर आरटीओने कारवाई करण्याचं तर दूरच, परंतु गॅस किट असलेल्या व्हॅनच नाहीत असं आरटीओ म्हणतंय. ती अत्यंत आश्चर्याची बाब आहे. गेल्या 12 वर्षांपासून अमरावती महानगरपालिकेच्या हद्दीतील मालमत्तांचं सर्वेक्षण व कर मूल्यांकन झालेलं नाही. त्यामुळे महानगरपालिकेचं उत्पन्न घटलंय. अनेक मालमत्ता आहेत, त्यांच्यावर कर आकारला गेलेलाच नाहीये. मालमत्ता कर निर्धारण करण्याचं कंत्राट स्थापत्य या कंपनीला देण्यात आलंय. कंपनीने पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन बुधवारी केलं. मालमत्तांचे पुनर्कर निर्धारणाचे काम महानगरपालिकेतर्फे स्थानिक स्थापत्य कन्सल्टन्सीला देण्यात येत आहे. या संदर्भातील पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन बुधवारी कंपनीने दिलं. स्थापत्य कंपनीचे अमोल डोईफुडे यांनी काम कसं केलं जाईल, कालावधी किती याविषयीचं नियोजन सांगितलं. महापालिकेचं उत्पन्न वाढवण्यासाठी 40% इतकी करवाढ प्रस्तावित होती, ती अमान्य करण्यात आली. प्रत्येक मालमत्तेवर कर निर्धारण झालं, वसुली झाली तर करवाढ न करता महापालिकेचं उत्पन्न वाढेल असा विश्वास स्थायी समिती सभापती तुषार भारतीय यांनी व्यक्त केला. अमरावती महानगरपालिकेमध्ये गेल्या 1 वर्षापासून अमरावती शहरातील सगळ्या मालमत्तेचं असेसमेंट करण्याच्या संदर्भातला विषय गाजत होता. 1 वर्षापूर्वी ज्या कंपनीला आपण काम दिलं त्यांनी काहीच काम न केल्यामुळे महानगरपालिकेचं प्रचंड नुकसान झालं आणि म्हणून आपण त्या कंपनीला ब्लॅकलिस्ट केलं आणि त्याला टर्मिनेट केलं. म्हणून आम्ही आता नवीन टेंडर प्रक्रिया या ठिकाणी केली आहे आणि यामध्ये 3 कंपन्यांनी आपलं टेंडर भरलं होतं, पण त्यातले 2 कंपन्या या ब्लॅकलिस्ट असल्यामुळे त्यांचं उघडण्याचं काही कारण नाही आणि म्हणून आज स्थापत्य जी कंपनी आहे त्यांच्या या ठिकाणी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन झालं. ते कोणत्या पद्धतीने या ठिकाणी असेसमेंट करणार, त्यांचा कामाचा कालावधी किती असणार आहे आणि कितीपर्यंत हे काम पूर्ण होणार आहे या संदर्भातलं सगळं पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन झालं आहे आणि या संदर्भात निगोशिएशन करून कमीत कमी रेटमध्ये ते काम करून घेण्याच्या संदर्भात आम्ही कटिबद्ध आहोत. सर्वसामान्य जनतेला जो
40% वाढ त्यावेळी प्रशासनाने सुचवली होती. ती वाढ मी नाकारली होती आणि आपण जवळजवळ 5 ते 7 कोटी रुपयाची वसुली 14,000 मालमत्ता शोधून काढल्या की ज्याच्यावर आजपर्यंत लागला नव्हता. मला असं वाटतं की ज्यावेळी हे असेसमेंटचं काम पूर्ण होईल आणि प्रत्येक घरावर नियमानुसार कर लागेल, मला असं वाटतं की करवाढ करण्याची आवश्यकता पडणार नाही. जवळजवळ 100 कोटीपर्यंतचं मालमत्ता कराची वसुली आम्ही करू आणि जो कर भरतोय रेग्युलर त्याच्यावर भुर्दंड पडणार नाही. पण जो आजपर्यंत ज्यांनी कर भरला नाही त्याला मात्र शिक्षा मिळाली पाहिजे. आणि म्हणून आज आम्ही हे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन बघत असताना आम्हाला अपेक्षा अशी आहे की या 7-8 महिन्यामध्ये अमरावती महानगरपालिकेचं उत्पन्न हे 100 कोटीने वाढेल आणि नियमानुसार वाढेल, कुठलीही करवाढ न करता. कर निर्धारणाच्या कंत्राटासाठी 3 निविदा आल्या होत्या. त्यापैकी 2 कंपन्या ब्लॅक लिस्टेड असल्याने त्यांच्या निविदा उघडल्याच गेल्या नाही. स्थापत्य कंपनीला मालमत्ता कर निर्धारणाचं कंत्राट देण्यात येणार आहे. याविषयी मनपा आयुक्त हेमंत पवार यांनी माहिती दिली. त्या प्रेझेंटेशनमध्ये आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की गेल्या 12 वर्षामध्ये अमरावती शहरामध्ये मालमत्तांचं सर्वेक्षण झालेलं नाहीये. याला मी स्पष्टपणे म्हणतो की ही कुठलीही करवाढ किंवा दरवाढ नाही. ज्या मालमत्तांचं सर्वेक्षणच झालेलं नाही, ज्या मालमत्ता अद्याप आपल्या मालमत्ता कराच्या अखत्यारीत आलेल्या नाहीत, अशा मालमत्ता शोधून काढणं आणि त्यांना जो काही प्रचलित दर आहे त्या प्रचलित दराप्रमाणे त्यांना मालमत्ता करामध्ये आणणं आणि त्यांना निर्धारित मालमत्ता करा भरायला लावणं, हा या सगळ्या आमच्या सर्वेक्षणाचा आजचा तरी प्रमुख उद्देश आहे. आणि म्हणून याला कोणीही करवाढ किंवा दरवाढ समजू नये. हे करत असताना आम्ही एक टेंडर प्रक्रिया केलेली आहे. मध्यंतरी हे काम एका सायबरटेक नावाच्या कंपनीला आपण दिलं होतं. त्या कंपनीने 1 वर्षभरामध्ये कुठलंही काम न केल्यामुळे त्यांना आपण टर्मिनेट केलेलं आहे, त्यांना ब्लॅकलिस्ट केलेलं आहे आणि नव्याने निविदा प्रक्रिया राबवून आता आपण एक जी काही कंपनी आपल्या समोर आली आहे त्यांच्या माध्यमातून एक प्रेझेंटेशन करून घेतलं. मी सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांना, गटनेत्यांना या प्रेझेंटेशनसाठी या ठिकाणी आमंत्रित केलेलं होतं. पत्रकारांना देखील आमंत्रित केलेलं होतं आणि ज्या कंपनीला हे काम आपण सोपवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या कंपनीच्या माध्यमातून आपण एक चांगलं प्रेझेंटेशन आज या ठिकाणी करून घेतलेलं आहे. नेमकी ही कंपनी काय करणार आहे, त्यांच्या कामाची पद्धत कशी असणार आहे, किती दिवसामध्ये हे काम पूर्ण करणार आहे, त्यासाठी खर्च किती अपेक्षित आहे, या सगळ्या गोष्टींचा उहापोह या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि आपल्या माध्यमातून मी जनतेला विनंती करेन की हे काम करत असताना या कंपनीच्या माध्यमातून जे कोणी त्यांचे प्रतिनिधी, आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी येतील, जनतेने सर्वेक्षणासाठी, मोजमाप करण्यासाठी सहकार्य करावं अशी मी विनंती करतो. या बैठकीला मनपा आयुक्त हेमंत पवार, महापौर संजय नरवणे, उपमहापौर संध्या टिकले, स्थायी समिती सभापती तुषार भारतीय, उपायुक्त हेमंत काळे, गटनेता सुनील काळे, नगरसेवक दिनेश बुब, अजय सारस्कर उपस्थित होते. द्यायला लागतो म्हणजेच त्या 2 रूमचं क्षेत्रफळ आपल्याला वेगळं पाहिजे. असल्या असंख्य गोष्टी याच्यामध्ये आहेत ज्या बारकावे काम करायला लागते. या सगळ्या गोष्टींची गोळाबेरीज करून कार्पेट एरिया, बिल्टअप एरिया आणि सुपर बिल्टअप एरिया हे सगळं वेगळं दाखवायसाठी, कारण जर मी सांगितल्याप्रमाणे मेथडॉलॉजी बदलली म्हणजे भांडवली मूल्य निर्धारण पद्धती जर तुम्ही अवलंबली तर तुमचा एरिया बदलतो. कार्पेट एरिया जागी बिल्टअप एरिया येतो. म्हणून आपल्याला बिल्टअप एरिया पण पाहिजे, कार्पेट एरिया पण पाहिजे. त्यानुसार आपण ते लाल आणि ब्ल्यू ते करून ठेवलेलं असतं, जेणेकरून एक यस किंवा नो केलं तर आपल्याला तो एरिया प्लस किंवा मायनस करून पुन्हा सर्वेक्षण करायची गरज पडत नाही. हे केल्यानंतर त्या मालमत्ता धारकांची सगळी फॉर्म्स तयार झाल्यानंतर तो जो राजकमल चौकातील 2 वाहतूक कर्मचाऱ्यांवर सीपींनी कारवाई केली. त्यांना मुख्यालयी अटॅच करण्यात आलंय. बुधवारी सकाळी 11:30ची ही घटना आहे. हे कर्मचारी आपला पॉइंट सोडून आपसात बोलत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. राजकमल चौकात तैनात असलेले 2 वाहतूक पोलीस आपसात बोलत असताना आढळल्याने सीपींनी त्यांच्यावर कारवाई केली आहे. मनोज सहस्त्रबुद्धे व पल्लवी गणथाडे अशी या 2 कर्मचाऱ्यांची नावं आहेत. राजकमल चौक हा वर्दळीचा चौक आहे. येथे वाहतूक नियंत्रण करण्याऐवजी हे दोघेही बोलत होते व त्याच वेळी सीपी इथून जात होते. सीपींनी ताबडतोब त्यांना मुख्यालयाशी अटॅच केलंय. बुधवारी सकाळी 11:30 वाजताची ही घटना आहे. सरळ चौकातील अमरविलास हॉटेलमध्ये बुधवारी सकाळी आग लागली. कढईतील तेलाने पेट घेतला. या आगीच्या ज्वाला छतापर्यंत पोहोचल्याने वायरिंग जळालं. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
सरोज चौकात अमरविलास हॉटेलमध्ये सकाळी नाश्ता तयार होत असताना कढईतील तेलाने पेट घेतला. बुधवारी सकाळची ही घटना आहे. कढईतील तेल जळू लागल्याने आगीच्या ज्वाळा छतापर्यंत पोचल्या. यामध्ये वायरिंग जळून खाक झालं. अग्निशामक दलाने येथील आग विझवली. सुदैवाने जीवित व वित्तहानी टळली. एक ते 7 जुलै दरम्यान वृक्षारोपण अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाला प्रोत्साहन देण्यासाठी सामाजिक वनीकरण विभाग व वन विभागाच्या वतीने वृक्षदंडी व सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं. झाडे लावा, झाडे जगवा, वन्यजीव वाचवा, पर्यावरण वाचवा असा संदेश या रॅलीतून देण्यात आला. सामाजिक वनीकरण विभाग व वन विभागाच्या वतीने वृक्षदिंडी व सायकल रॅली काढण्यात आली. सामाजिक वनीकरण कार्यालयातून बुधवारी सकाळी 9 वाजता निघालेल्या या दिंडीला पोलीस महानिरीक्षक वाकडे, मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण, वनसंरक्षक एस कळसकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अरुण राऊत यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीची सुरुवात केली. आणि संगोपन करणे गरजेचे आहे. त्यासाठी दिनांक 1 ते 7 जुलै या सप्ताहामध्ये वन्यजीव वाचवा, पर्यावरण वाचवा, झाडे लावा, झाडे जगवा असा संदेश या रॅलीतून देण्यात आला. या सायकल रॅलीमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयातील तसेच शाळांमधील विद्यार्थी यांच्यासह वनकर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले. एसटी स्टँड, राजकमल चौक, जयस्तंभ चौक, इरविन चौक मार्गे या रॅलीने भ्रमण केलं. बचत भवन येथे रॅलीची सांगता झाली. 1 ते 7 जुलै दरम्यान मोठ्या संख्येनं वृक्षारोपण करण्याचं शासनाचं अभियान आहे. त्याला प्रोत्साहन देण्यासाठी ही वृक्षदिंडी व सायकल रॅली काढण्यात आली. आवाहन करतो. दारोदारीमध्ये अंबानगरीतील विविध शिक्षण संस्था, स्पोर्ट्स क्लब, SRPF ग्रुप, हो 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 आईजीचं नाव काय? वाकडे. CS अरुण राऊत. मला परिचय आज रोजी महाराष्ट्र राज्यात 4 कोटी वृक्ष लागवड या निमित्ताने अमरावती वन विभागाने सायकल रॅलीचे आयोजन केलं आहे. या रॅलीमध्ये सर्व शाळाचे मुला मुलींनी, NGO आणि सर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी भाग घेतला. या सायकल रॅलीसाठी आयोजन करण्यासाठी मी सर्वांच्या यांना धन्यवाद देतो आणि विशेषकर आपले पोलीस विभाग यांनी ट्रॅफिकची चांगली व्यवस्था केली, यांना मी धन्यवाद देतो. आणि आपले जे सिव्हिल सर्जन यांना ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केली, यांना मी धन्यवाद देतो. आणि सर्व लोकांना जास्तीत जास्त 1 ते 7 जुलै लावायचे आहे याचं मी आवाहन करतो सर्व लोकांच्या. सर, या रॅली मागील काय उद्देश होता आपला? रॅली मागे आहे ना, लोकांमध्ये झाडे लावा आणि झाडे जगवा तसा सारखा एक मेसेज लोकांना द्यायचा आहे. याचे रॅलीच्या मागे तो तसा उद्देश होता. बातमीपत्रात घेऊया काही क्षणाचा विसावा. विसाव्यानंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्याअंती पुन्हा आपलं स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे.
1 ते 7 जुलै दरम्यान मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करून झालेली वृक्षतोडीची हानी भरून काढण्याचा मानस शासनाचा आहे. वृक्षारोपणासाठी सहजतेने रोपटी मिळावी यासाठी वन विभागातर्फे अर्ध्या किमतीत रोपटी विकली जात आहेत. वृक्षारोपणाची मोहीम शासन राबवतोय. या मोहिमेला बळ देण्यासाठी वन विभागातर्फे रोपट्यांची विक्री सुरू आहे. अर्ध्या किमतीत रोपटी बसस्थानक चौकात विकली जात आहेत. याचा लाभ नागरिक घेत आहेत. 1 ते 7 जुलै दरम्यान वृक्षारोपण अभियान राबवण्यात येत आहे. त्यासाठी हे प्रयत्न आहेत. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा मोहम्मद यूसुफ, इसका काशी काशी. अच्छा, ये वन सप्ताह चालू है, झाड़ लगाने की मुहिम चालू है और सस्ते मिल रहे हैं. चलो जगह है घर के सामने लगाएंगे. क्या होता लगाने से? पर्यावरण फायदा होता है और उसके बाद ये जो प्रदूषण उससे भी नियंत्रण होता है. लोगों का स्वास्थ्य के लिए बहुत फायदा होता है. जी मैं वैभव निरकर जी, मुझे 1000 रोप चाहिए थे. मुझे अभी ये जुलाई में प्लांट करने 1000 रोप लेने आया था मैं यहाँ पे, उसकी इन्क्वायरी कर रहा हूँ. सुरेंद्र गवई, वनरक्षक आहे मी इथं. कॅम्प आहे इथं लागलेला फॉरेस्ट डिपार्टमेंटतर्फे, वन विभागातर्फे. आपलं महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं जे लक्ष आहे त्या 4 कोटीचं पूर्ण करण्याकरिता इथं रोपं वाटप चालू आहे. रोपं वाटप म्हणजे काय फुकटात देऊन राहिले? नाही, फुकटात नाही, त्यांना मोफत करायला देत आहेत. किती किंमत आहे, काय किंमत आहे याची? या वृक्षाची 12 रुपये किंमत आहे, 6 रुपयाला अर्ध्या किमतीत देऊन राहिले प्रत्येक. राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. यावेळी कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी केली. 168 संघटना या आंदोलनात सहभागी आहेत. आपल्या मागण्यांसाठी संघटना 5 ऑगस्ट रोजी मेळावा घेते. एम्प्लॉईज पेन्शन स्कीम 95 पेन्शन प्रणालीमध्ये 71 पासूनचे निवृत्त कर्मचारी सहभागी आहेत. त्यांना पूर्ण लाभ मिळावा या मागणीसाठी राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेनं निवेदन दिलं. 168 संघटना यामध्ये सहभागी आहेत. मोठ्या संख्येनं निवृत्त कर्मचारी निवेदन देण्यासाठी जमले. त्यांनी घोषणाबाजी केली. मागणी 186 डिपार्टमेंट सेवानिवृत्त कर्मचारी जेवढे 186 डिपार्टमेंट जेवढे आहे त्या लोकांना पेन्शन मिळत नाही. आम्ही वारंवार पाठपुरावा मोदी साहेबांकडे केलेला आहे. दिल्लीला जाऊन आलेला आहे, 4-5 वेळा नागपूरला गडकरी साहेबांकडे जाऊन आलेला आहे. आम्हाला प्रत्येक वेळी आश्वासन दिलेलं आहे, परंतु आश्वासनाचं पालन न करता आम्हाला कुठल्याही प्रकारचा बेनिफिट मिळून राहिला नाही. प्रत्येक वेळेनं पेपरमध्ये उलटं सुलटं येऊ शकतात. लोकांनी दिशाभूल करत आहे. कामगारांना एकत्र करण्यासाठी 5 ऑगस्ट रोजी मेळावा घेण्यात येत असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. EPS 95 म्हणजे एम्प्लॉईज पेन्शन स्कीम 1995 ही 1995 पासून लागू झालेली स्कीम असून 71 पासून जे फॅमिली पेन्शनचे स्कीमचे जे लोक होते ते सर्व वर्गणीसह या स्कीममध्ये सरकारनं सामील करून घेतलेले आहे. 1995च्या स्कीममध्ये जी पेन्शनची प्रणाली आहे ती अत्यंत चुकीची आहे. त्यातल्या प्रत्येक निर्णयानुसार कलमानुसार क्लॉजनुसार होत नाही. फॅक्टरचा येणारा पैसा अत्यंत कमी दिला जातो. जेव्हा 800 रुपये द्यायचे तेव्हा 300-400 रुपये देण्यात येतात. सुप्रीम कोर्टानं 11(3) या क्लॉजमध्ये सांगितलं आहे की पेन्शनरचा जो शेवटचा पगार असेल, जो बेसिक आणि डीए असेल त्याच्या प्रमाणात त्याला त्या सूत्रानुसार त्याला पेमेंट मिळालं पाहिजे. परंतु त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जो निर्णय लोकसभेत मांडला गेला, ज्या निर्णयावर प्रेमचंदन खासदार यांनी बंडारू दत्तात्रयला सांगितलं की हा कोर्टाचा निर्णय, सुप्रीम कोर्टाचा निर्णय तुम्हाला मानायलाच पाहिजे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या अनुषंगानं 23/3/2017 रोजी एक पत्र
रोजगार आणि श्रम मंत्रालयानं काढलं आणि सांगितलं की या लोकांना EPS 95च्या लोकांना सुप्रीम कोर्टाचा जो आदेश आहे अंतिम पगार जो आहे अंतिम DA जो आहे त्यावर पेन्शन द्यावी. महामार्गावरील 500 मीटर क्षेत्रात येणारे दारू दुकानं परमिट रूम न्यायालयाच्या आदेशाने बंद करण्यात आले होते. त्यानंतर दारूची दुकानं सुरू झाली, मात्र चढ्या भावाने दारूची विक्री करण्यात येते. आनंद लिकर्स येथे सिटी न्यूज प्रतिनिधींनी स्टिंग ऑपरेशन केलंय. दारू दुकानांवरील बंदी हटल्यानंतर दुकानं सुरू झाल्याने तळीरामांची बल्लेबल्ले झाली. याचा फायदा दारू विक्रेते घेत आहेत. आनंद लिकर्स येथे चढ्या भावाने दारू विकली जाते आहे. MRP पेक्षा जास्त भावाने दारूची विक्री होते आहे. तळीरामांना तर लुबाडण्याचं दुःख नाहीच, दारू विनासायास प्यायला मिळते यातच आनंद आहे. सिटी न्यूज प्रतिनिधी किल्लेदार यांनी आनंद लिकर्समध्ये स्टिंग ऑपरेशन केलं. घ्यायचं म्हणून पैसे काय मालकाने सांगितलं MRP पेक्षा जास्त पैसे घ्या म्हणून. आता MRP याच्यावर कमी असल्यानंतर तुम्ही पैसे का जास्त घेताय म्हणून? तुम्हाला मालकाने सांगितलं की जास्त पैसे घ्या प्रत्येक क्वार्टरवर, MRP पेक्षा जास्त घ्या म्हणून. MRP रेटने विकू नका असं सांगितलं का? राजकमल चौकात उड्डाणपुलाखाली पारध्यांनी बस्तान मांडलंय. येथे पारध्यांचं चूलमूल यासह भांडण तंटेही चालतात. बुधवारी राजकमल चौकात कडाक्याचं भांडण झालं. येथे पोलीस व वाहतूक पोलीस आले. त्यांनी भांडण करणाऱ्याला धमकावलं व सोडून दिलं. राजकमल चौकातून पोलीस पारध्यांना हुसकावत का नाहीत? शहरातील मुख्य व वर्दळीचा चौक राजकमल चौक आहे. या चौकातच उड्डाणपुलाखाली पारध्यांनी बस्तान मांडलंय. त्यांचं सामान, गाठोडे, चूल मूल सारा संसारच उड्डाणपुलाखाली असतो. येथे बुधवारी भांडणं झाली. चौकात तैनात असलेल्या वाहतूक पोलीस व पोलिसांनी भांडण सोडून त्या युवकाला शहर कोतवाली पोलिसात घेऊन गेले. याबद्दल सिटी न्यूजने ठाण्यात चौकशी केली असता भांडण करणारा युवक सायकिक होता, त्याला सोडून दिलं अशी माहिती तेथील APIने दिली. या भांडणाच्या निमित्ताने पोलिसांना चांगला मुद्दा मिळाला होता. पारध्यांना राजकमल चौकातून हुसकावून लावण्याचा, त्यांना धडा शिकवण्याचा. मात्र तसं न करता पोलिसांनी त्याला सोडून दिलं. पारध्यांनाही राजुरा येथे जागा देण्यात आली आहे, मात्र तेही तिथे न राहता भर वर्दळीच्या चौकातच बस्तान मांडतात. एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्वाच्या घटनांवर. भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने पुलावरील कठड्याला जोरदार धडक दिली. या धडकेमध्ये दुचाकीवरील युवक गंभीर जखमी झाला आहे. सुदैवाने रेलिंग आता मोठे असल्यामुळे हा युवक खाली पडला नाही. श्याम चौकामध्ये असे अनेक अपघात घडले आहेत की कठड्याला धडक बसल्याने युवक त्यावरून खाली आले आहेत व मृत्यू पावले आहेत. परंतु हे कठडे आता मोठे केल्यामुळे थोड्याने मोठी दुर्घटना टळली, परंतु धडक जोरदार असल्याने युवक गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं. सुकळी येथे कंपोस्ट डेपो आहे. शहरातील पूर्ण कचरा येथे नेऊन टाकला जातो. वर्षानुवर्षे हेच सुरू असल्याने कचऱ्याच्या मोठाल्या टेकड्या येथे तयार झाल्या आहेत. येथील प्लास्टिकच्या पिशव्या वाऱ्याने उडतात व शेतकऱ्यांच्या शेतात पसरतात. या प्लास्टिकच्या पिशव्या शेतांमध्येही प्रदूषण पसरवत आहेत. उन्हाळ्यात येथील कचऱ्यांच्या ढिगाऱ्यांना आग लागते, तर पावसाळ्यात दुर्गंध व घाणीचं साम्राज्य येथे असतं. या कचऱ्याच्या ढिगांमध्ये सर्वाधिक प्लास्टिकच आहे. सुकळी कंपोस्ट डेपोमध्ये शहरभरातील कचरा आणून टाकला जातो. या डेपोच्या आजूबाजूला शेत आहेत. शेत जमिनीवरच हा कंपोस्ट डेपो आहे. कचऱ्यामध्ये प्लास्टिकचा घातक कचरा सर्वाधिक आहे. शहरातील उकिरड्यांवर सर्वाधिक प्लास्टिकच दिसून येते. हे सुकळी कंपोस्ट डेपोमध्ये जमा होते. वाऱ्याने हे प्लास्टिक इतस्ततः उडतात व शेतीमध्ये जाऊन प्रदूषण पसरवतात. झाडाझुडपांना व काळ्या मातीत स्वच्छ केलेल्या शेतांमध्ये प्लास्टिकच्या पिशव्या जिकडे तिकडे पसरलेल्या दिसतात. सुंदर आणि स्वच्छ अमरावतीला या प्लास्टिकच्या पिशव्या तर ग्रहण लावतातच आहेत, परंतु शेतांमध्येही प्रदूषण पसरवत आहेत. अनेक वर्षांपासून इथे कचरा टाकला जात असल्याने कचऱ्याच्या टेकड्या तयार झाल्या आहेत. या परिसरातून जाणं येणं ही मुश्किल आहे. येथील रस्ता कच्चा आहे. पावसाळ्यात डबके चिखल साचते. कंपोस्ट डेपोमध्ये जाण्यासाठी रस्ताच नाही, त्यामुळे पाऊस असताना गाड्यांमधील कचरा हा रस्त्यालगतच टाकावा लागतो, अशी माहिती ठेकेदाराने दिली आहे. 4-5 साल हो गए वो रोड के लिए रोड बना के दिए नहीं हमारे को, उसमें हमारे पूरे गाड़ियों को नुकसान होता है.
अभी नई गाड़ियां हैं पूरी। एजेंसी गाड़ी की एजेंसी आपकी तरफ है? हाँ, वो पूरा हमारे तरफ। नए गाड़ी आए उसमें? नए गाड़ियां आई हुई है पूरी 45। बारिश में यहाँ कंपोस्ट पे कोई रास्ते नहीं है, कुछ नहीं है। हमारे को कचरा डालने को बहुत तकलीफ होती है। फिर हमको पानी चालू हुआ तो हमको रोड पे कचरा डालना पड़ता। यहाँ पे ऊपर, हाँ ऊपर ये गाड़ियां जाती नहीं, पूरा ऑफिस के आजू बाजू पूरा कचरा आ जाता। जब से ये कंपोस्ट अभी चालू हो गया तब से रास्ता वैसी है क्या? जब से वैसी है, आज तक ये कोई इसका रास्ता बना ही नहीं। इसके बारे में आपने मनपा को बताया? दिया, लेखी में दिए हुए। उन्होंने कुछ किया है? नहीं, कुछ भी नहीं किया। और ये रोड तो पूरा अभी आप देखो जाके, उसको पूरे गड्ढे गड्ढे है। नए गाड़ियों का पूरा ये टायर बैठ रहे हैं, टायर फट रहे हैं। ऊपर कैसा चीनी के प्लेट आ जाते, उससे हमारे पूरे टायर कटते। मेंटेनेंस उसका पूरा 50-60 हजार रुपए महीने का मेंटेनेंस निकलता हमारे गाड़ी में। क्या नाम आपका? सोहेल परने। आपने कब से कॉन्टेक्ट लिया? ये तो इसको हमको 10 साल हो गया। ये गाड़ी को कचरा लाने का? पावसाळ्यात सडघाण कचरा रस्त्यातच असतो. एरवीच कंपोस्ट डेपो पासून जाताना नाक दाबून जावे लागते. अशात रस्त्यात पसरणारा कचरा, प्लास्टिक शेतांच्या व शेतकऱ्यांच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह लावत आहेत. शेतकऱ्यांनी व नागरिकांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, सिटी न्यूज. सांगा काय त्रास आहे नेमका तुम्हाला? पन्न्या पडते, काळी कचरा, वास येते, घाण, आणि तिकडे रस्त्यानं बरसातचं पूर्ण सांडत जाते कचरा. आपल्या शेतामध्ये पडते का पहिले? नाही, पन्न्या उडत येते आपल्या शेतामध्ये. डबेवाले ते रस्त्यानं सांडत येते, मास्कन टाकते आणून, पन्ने उडत येते. आम्हाला जायचा त्रास आहे, रस्त्यानं खूप घाण राहते. रस्त्यानं जाता नाही येत, आम्हाला मजुराला जाता येत नाही, कचऱ्याला पण जाता येत नाही. येथील कचरा या शेतामध्ये येते का? येते ना, शेतामध्ये उडत येते. पण शेतकरी लोक कचरा घेऊन जे ट्रक जात आहे सगळं पडते. पन्न्या आमच्या इकडे ते शेतात आम्हाला लय पुष्कळ त्रास आहे याचा. याच्यापासून घाण आहे, याच्यापासून आम्हाला अडचण आहे. हे आमचं सर्व वाखे होते, गटाला आहे सर्व रस्त्यानं. ह्या ज्या शेतामध्ये पुण्या वगैरे हे जे कचरा पडलेला आहे ते कर्मचारी उचलत नाही का पुन्हा? नाही, येत नाही, येतच नाही. नाही, जे आपण जे हे जिथं रस्त्यानं घाण करून ठेवले ते रस्त्यानं पन्ने आहे, हे आहे, ते आहे. म्हणजे शेती पिकवत आहे, नांगरणी आहे, आपला त्रास होत असेल याचा. हा, कोणतंच म्हणजे काही कर्मचारी म्हणजे ट्रक दिसतच नाही. ट्रक मोप आहे ते ट्रक. अच्छा, आपण त्यांना म्हटलं आहे का हे शब्द? नाही, आम्ही त्यांना म्हटलं नाही. आम्ही कशाला म्हणत येईल, त्याच्या मनात ते करते. ऐकते का महानगरपालिकावाले? 17 जून रोजी मोगरा येथील तरुणीने रेल्वेसमोर आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येची सखोल चौकशी व्हावी, पत्रकारांवरील खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे, ठाणेदार शेळकेंवर कारवाई करावी आदी मागण्यांसाठी युवा सेनेनं जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं. मोगरा येथील तरुणीने चांदूर रेल्वे येथे आत्महत्या केली. या आत्महत्येला जबाबदार असलेल्या आरोपीला अटक करण्याच्या मागणीकरता पीडित तरुणीचे कुटुंब व गावकरी चांदूर रेल्वे पोलीस ठाण्याला गेले असता पोलिसांनी नाहक लाठीचार्ज केला. पत्रकारांना जुना वचपा काढण्याच्या दृष्टीने अटक करून कोठडीत डांबलं, अन्याय केला. या युवतीच्या आत्महत्येची सखोल चौकशी व्हावी व अन्यायाचं निवारण व्हावं अशी मागणी युवा सेनेनं केली आहे. या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आहे. गेल्या काही दिवसापूर्वी चांदूर रेल्वे पोलिसांनी जे युवतीचं आत्महत्या प्रकरण घडलं, त्या आत्महत्या प्रकरणामागे जे आरोपी आहेत त्यांना अटक न करता या घडलेल्या घटनेच्या वृत्तसंकलनाकरता जे आमचे पत्रकार गेले होते, प्रशांत भाऊ कांबळे आणि अभिजित तिवारी, हे आपल्या वृत्तपत्राच्या वृत्तसंकलनाकरता त्या ठिकाणी गेले होते आणि जुना वचपा काढण्यासाठी ठाणेदार शेळके आणि या जिल्ह्याचे एसपी यांनी त्यांना जाणीवपूर्वक पोलीस कोठडीत दाबून त्यांच्यावर अन्याय अत्याचार करून, मारहाण करून त्यांच्यावर अन्याय केलेला आहे. या देशाचा चौथा आधारस्तंभ लोकशाहीमधला म्हणून पत्रकार ओळखला जाते. जर पत्रकारांवर अशा प्रकारचे खोटे अमानुषपणे गुन्हे दाखल होत असेल तर हा अन्याय कधीही सहन करण्यासारखा नाही. पाहूया 28 जून रोजी इतिहासाच्या पानात काय घडलं ते. इतिहास के पन्नों से इस कार्यक्रम का आधार संकलन है. विश्वसनीयता के लिए संदर्भ ग्रंथ का संपर्क करें. नमस्कार, स्वागत है आपका लोकप्रिय इतिहास के पन्नों में. आए, देखें, सुने, सोचे, समझे, जाने क्या कुछ हुआ इतिहास के पन्नों में दिनांक 28 जून को.
28 जून सन 1872 में कॉटन मार्केट व दरोगा प्लाट नगर पालिका में जोड़ने का प्रस्ताव पारित हुआ। सन 1888 में मुंबई समाचार पत्र नामक गुजराती पेपर की शुरुआत हुई। सन 1907 में देशभक्त जयराम पाटिल व श्याम देशपांडे को केवल वंदे मातरम बोलने पर ₹1 दंड किया गया। सन 1907 में शहर का परकोटा गिराने की कार्रवाई बंद की गई। सन 1921 में पूर्व प्रधानमंत्री नरसिंह राव इनका जन्म हुआ। सन 1927 में पंडित हृदयनाथ कुंजरू का अमरावती में भाषण आयोजित हुआ। सन 1942 में अनेक देशभक्तों की अमरावती की जेल से रिहाई हुई। सन 1944 में देशभक्त नीलम संजीव रेड्डी, के कामराज, टी प्रकाश, भक्तवत्सलम, विश्वनाथ, वेंकटराव, संजीवैया, पन्ना राजीव, आर कौशिक आदि देशभक्तों की अमरावती की जेल से रिहाई हुई। सन 1987 में गायक, वायलिन वादक पंडित गजानन बुआ जोशी इनका निधन हुआ। सन 2003 में निर्माता प्रकाश मेहरा इनका निधन हुआ और उसी साल अभिनेता मार्क जुबेर इनका निधन हुआ। सन 2007 में करोड़ों रुपए के फर्जी स्टैंप घोटाले में अब्दुल करीम तेलगी नामजद हुआ। इतिहास के पन्नों से इस कार्यक्रम का आधार संकलन है। विश्वसनीयता के लिए संदर्भ ग्रंथ का संपर्क करें। वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची। आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा। आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भवन समोर, मोर्शी रोड, अमरावती। आमचा फोन नंबर आहे 93 70 10 20 21, 94 03 62 01 11 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in। अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत रहा अमरावतीचं नंबर 1 चॅनल फक्त सिटी न्यूज। बातमी आमची, विश्वास तुमचा।